झालेली होती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दानवेंची देखील तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल। काय आपली पहिली प्रतिक्रिया या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल आणि एकंदरीतच या घटनेबद्दल? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मध्ये कायदा व आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असो, दळणवळणाची असो किंवा सरकार म्हणून जे कर्तव्य करायची असतात ती असो, हे सर्व दुर्दैवाने ठप्प असल्याचं आढळून येत आहे। 2 दिवसापूर्वी सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका विनोद पवार नावाच्या तरुण कार्यकर्त्यांनी समाधी घेतल्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर हे ताजं आहे। दुसरीकडे सुलेमान नावाचा एक तरुण हा जामनेर तालुक्यामध्ये हा मॉब लिंचिंगचा शिकार ठरतो आणि या सगळ्या गोष्टींचा आता जो एकंदरीत जो आवरा निर्माण झालेला आहे हा आता कोणत्या मानवी अनुषंगाने नव्हे तर निसर्गाच्या विकोपालाही हे सरकार तयार नसल्याचं देखील या निमित्तानं समोर येत आहे। मुंबई महानगरपालिका, MMRDA आणि त्यासोबत सिडको, हाडको हे सर्व जे आहेत केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा या सरकारने बनवून ठेवलेला आहे। त्यामुळे कुठलीही पूर्वतयारी नाही, नालेसफाई सारखे विषय नाही म्हणून मनोरंजनची जी घटना घडली आहे यासाठी देखील सरकार तयार नाही। तत्परता हा देखील त्यामधला एक भाग आहे। म्हणून गेल्या 2.5-3 तासांपासून या सगळ्या प्रवाशांचा जीव जो ताटकलेला टाकला आहे याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। मात्र अलबत्ता आता लवकरात लवकर या सर्वांची सुटका व्हावी याकरता प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे। मात्र सरकार नावाची यंत्रणा ही ठप्प झाल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे। सर, खरं तर मुंबईसारख्या ठिकाणी एकाच एक पर्यायी व्यवस्था म्हणून पाहिलं जातं। ज्या वेळेला रेल्वे ठप्प होते तेव्हा मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी येतील याची कुठेतरी जाणीव ही मोनोरेल प्रशासनाला सुद्धा असायला हवी होती। त्यामुळे पर्यायी व्यवस्था देण्यामध्ये सुद्धा सरकार असेल किंबहुना प्रशासन असेल हे कुठेतरी कमी पडतंय। निश्चित कमी तर पडतंच। आपण बघितलं असेल की पहिल्या पावसातच जो मेट्रो ज्या आहेत त्या मेट्रोची लक्तर ही आंतरराष्ट्रीय वेशीवरही टांगल्या गेली होती। तर आता पावसाळा हा ऑगस्टवर आणि पावसाळा जोर असणाऱ्या महिन्यामध्ये मोनोरेलच्या निमित्तानं पुन्हा एकदा लोकांचा जीव जो आहे हा लटकवला जात आहे। त्यामुळे पर्यायी व्यवस्थेच्या नावाने कांगावा करत असताना, स्वतःची पाठ टोचून घेत असताना मात्र ह्या व्यवस्था सगळ्या किती कुचकामी आहेत आणि या सर्वांची अंमलबजावणी करत असताना किती कुचराई झालेली आहे। अर्थात ती कुचराई जी आहे ती काही विशिष्ट लाडक्या ठेकेदारांना लाभ देण्याच्या अनुषंगाने झाली असावी असा देखील संशय या घटनेच्या निमित्ताने हा व्यक्त होत आहे। त्यामुळे या सर्व व्यवस्था ह्या मुंबईच्या रक्तवाहिन्या ठरल्या आहेत आणि त्यातून दळणवळणाची